आपण ही थेट दृश्य पाहत आहोत। उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या घरी आता त्यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचलेले आहेत। सुनील राऊत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांची प्रकृती बिघडलेली आहे। त्यांच्यावरती खरं तर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि आता काही दिवसांनंतर त्यांच्यावरती त्यांच्या निवासस्थानी उपचार केले जात आहेत आणि त्याच अनुषंगाने आता उद्धव ठाकरे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। संजय राऊत यांची उद्धव ठाकरे विचारपूस करतील। गेल्या काही दिवसांपासून संजय राऊतांची प्रकृती ही खालावलेली आहे। त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावरती आता उपचार केले जात आहेत। काही दिवसांपूर्वी त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार केले जात होते आणि अखेर त्यांना आता घरी आणलेलं आहे आणि त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत आणि त्याच अनुषंगाने आता उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि संजय राऊत यांच्या तब्येतीची ते विचारपूस करतील। या संदर्भात दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। दिनेश, हे बघा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर हे त्यांच्या पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या भांडूप येथील मैत्री या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर हे त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। संजय राऊत यांच्या प्रकृतीत अत्यंत गंभीर बिघाड झाल्याचं त्यांनी स्वतः 30 ऑक्टोबरला एका जाहीर निवेदनाद्वारे सगळ्यांना कळवलं होतं आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून आणि राजकीय क्षेत्रापासून 2 महिने दूर राहणार असल्याचंही त्यांनी कळवलं होतं। मुलुंड येथील पोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। नियमित उपचारांसाठी ते पोर्टिस रुग्णालयात जात असतात। संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे इथे पोहोचलेले आहेत। स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीत जलद गतीनं सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली होती, तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस त्यांच्याशी फोनवर केली होती। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांच्याशी फोनवर संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती। पण एकूणच आजार हा गंभीर असल्यामुळे स्वतः संजय राऊत यांनी 2 महिने सार्वजनिक आणि सामाजिक राजकीय कार्यक्रमातून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे स्वतः उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी। संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते किंवा खासदार नाहीत, तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात कौटुंबिक मैत्री सुद्धा आहे। यापूर्वी आपण बघितलं, साधारण 3 महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे हे कुटुंबियांसह संजय राऊत यांच्या मातोश्रींची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले होते। पण एकूणच तब्येत आणि अन्य ख्यालीखुशाली जाणण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर हे संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी पोहोचलेले आहेत। निश्चितच दिनेश, आपण पाहतोय खरं तर उद्धव ठाकरे राऊतांच्या विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेतच, मात्र संजय राऊत यांची प्रकृती कशी आहे या संदर्भात काही अधिक माहिती कळू शकते? त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे असं कळतं आहे। साधारण गेल्या 1.5 महिन्यांपासून ते मुलुंड पोर्टिस रुग्णालयात उपचार घेत आहेत। नियमित सकाळी उपचारांसाठी भांडूप येथील पोर्टिस रुग्णालयात जातात। साधारण तासभर त्यांच्यावर उपचार होतात आणि त्यानंतर ते घरी येतात। पण घरातून असेल किंवा अधेमध्ये मुखपत्र सामनाच्या कार्यालयात ते जातात। नियमित संपादकीय लिखाण त्यांचं सुरू आहे, रोखटोक सुरू आहे। वृत्तपत्रातील अन्य कामकाजावर त्यांचं लक्ष असतं। राजकीय क्षेत्रातही ज्या घडामोडी सुरू आहेत यावरही त्यांचं लक्ष असतं आणि भले ते प्रसार माध्यमांशी थेट संवाद साधत नसले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करत असतात। त्यामुळे जी राजकीय भूमिका आहे ती सोशल मीडिया, मग ट्विटर अकाउंट असेल किंवा फेसबुक असेल, या माध्यमातून ते वेळोवेळी जाहीर करतात आणि शिवसेना पक्षाची भूमिका आपल्याला या निमित्तानं कळते। पण संजय राऊत यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याचं स्वतः त्यांनी जाहीर निवेदनाद्वारे सांगितल्यानं राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असतील, सगळ्यांनीच चिंता व्यक्त केली होती आणि त्याच भावनेतून त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या। असं म्हटलं जात आहे की प्रकृतीत सुधारणा होत असल्यानं लवकरच म्हणजे साधारण नव्या वर्षाच्या सुरुवातीला ते पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक जीवनात त्याच ताकदीनं सक्रिय होऊ शकतात आणि आपल्या राजकीय भूमिकांसाठी ते प्रसार माध्यमांना उपलब्ध असू शकतात। पण आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल आहे, लवकरच महापालिकांचाही माहोल असणार आहे। या सगळ्या वातावरणात
स्वतः उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी ते प्रसारमाध्यमांशी थेट उपलब्ध नसल्यामुळे सध्या थोडीशी राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला थोडा त्यांच्या बाजूने थंडावलाय, कारण रोज सकाळी नित्यनियमानं त्यांची 6 वर्ष ही राजकीय पत्रकार परिषद होत असते आणि त्या निमित्तानं आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी किंवा आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात. पण सध्या संजय राऊत ही शिवसेनेची भूमिका मांडण्याची जी तोफ आहे ती थोड्या काळ विश्रांतीत आहे. त्यामुळे थोड्याशा आरोप प्रत्यारोपांच्या घटना या थोड्या कमी आहेत. पण लवकरच त्यांचे राजकीय विरोधकही प्रार्थना करतायत की संजय राऊत यांनी लवकरात लवकर बरं व्हावं आणि पुन्हा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्हावं, जेणेकरून जो भूमिकांचा एक वैचारिक आदान प्रदान असेल किंवा भूमिकांची जे काही एक सामना असतो तो पुन्हा एकदा त्याच चुरशीनं बघायला मिळू शकतो. त्यामुळे सगळेच त्यांच्या प्रकृतीविषयी लवकरात लवकर त्यांना बरं वाटावं याविषयी प्रार्थना करत आहेत. निश्चितच दिनेश, आपण जसं म्हटलं की कुठेतरी राऊतांची प्रकृती खालावल्यानं राजकीय भूमिका असेल ठाकरे गटाची, जे नेहमीच संजय राऊत हे दिवस मांडत असतात. सकाळ झाल्यानंतर संजय राऊत यांची ही भूमिका ऐकण्यासाठी अनेक जण इथे उत्सुक देखील असतात, असं आपण बघितलेलंच आहे. मात्र संजय राऊत हे हॉस्पिटलमधून देखील कुठेतरी लिखाण करत होते, हे देखील आपण बघितलं. या अनुषंगानं ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये काही राजकीय चर्चा होण्याची काही शक्यता आहे? बघा, प्रकृतीची विचारपूस असली तरी दोन राजकीय नेते एकमेकांना जेव्हा भेटतात त्यावेळेस निश्चितच राजकारणावर ही चर्चा होते. जवळपास गेली 25 दिवस संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांशी फोनवर संपर्कात आहेत. थेट अशी प्रत्यक्ष भेट होत नाहीये. त्यामुळे आज प्रकृतीची विचारपूस करण्यासोबतच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा महाराष्ट्रातलं राजकारण असेल किंवा अन्य घडामोडी असतील, विशेषतः केंद्रातलंही राजकारण असेल, यावर थोड्याफार प्रमाणात चर्चा होईल. पण आजचा हेतू हा पूर्णपणे कौटुंबिक भेट आणि त्यात प्रकृतीची विचारपूस तेवढ्यापुरताच मर्यादित आहे आणि त्या दृष्टीनंच आपल्याला या भेटीकडे बघितलं गेलं पाहिजे. पण राजकीय नेते एकमेकांना भेटतात त्यामुळे साहजिकच चर्चा होत असते आणि संजय राऊत हे राजकीय दृष्ट्या इतक्या आजारपणातही स्वतःला सोशल मीडिया आणि सामना या माध्यमातून कार्यरत ठेवत आहेत. त्यामुळे साहजिकच दोन नेत्यांमध्ये थोडीफार राजकीय चर्चा होईल, पण पूर्णपणे ही कौटुंबिक प्रकृती विचारपूस करण्यासंदर्भातली भेट आहे. निश्चितच दिनेश, या भेटीवरती आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.